पाहता लोचनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी लोचनी सुख झाले हो साजनी जगी ऐसा बाप भावा त्याचा त्याचा मुक्ती सदावा त्याचा मुक्ती सदावा
पाच जागा आहेत हाय जगी हाय जगी हाय जगी जाता आमीन करते रसना मुखमय याची चीज आहे ज्ञानदेव मायबा 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 हाय ज्ञानदेव हाय
तुम्ही बरोबर म्हणता पण तुम्ही सोपत हो मला चांगला म्हणता तुम्ही ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप गरवेल बाप होता खरी आदरणीय गुरुजींसाठी एवढ्या जोरात टाळी वाजवा ना सगळ्यांनी. आणि खरंच गावाचं भाग्य आहे की मला आल्याबरोबरच सांगितलं की दीदी गुरुजी आमच्या गावात राहिलेले आहेत. या गावात म्हणजे नातं असेल काय असेल सगळं जिव्हाळ्याचं सगळं. आणि एवढ्या मोठ्या माणसाला तुम्हाला ऐकायची सवय म्हणजे तुम्ही किती महान आहात. नाही काही हरकत नाही. सोनाली दीदीची ह्या लता दीदीच्या जागेवर आवाज गोड येतो. हा तुमचा आशीर्वाद आहे आम्हाला. हे आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला की एवढी ज्येष्ठ माणसं आमच्यावरती एवढी माया करतात. त्याच्या पलीकडे आम्हाला काय कमवायचं अजून आमच्या जीवनात. जगी ऐसा बाप व्हावा
माझा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बाप. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाकडे प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा. ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा, करुणा करा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा.
मूर्खीचा नाही द्या. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरणौ रघुबर विमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठाला जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया त्यांच्या विचाराची श्रीमंती पहा. जगामध्ये धन्य बाप कोण त्याची व्याख्या महाराजांनी अभंगामध्ये केली. अगदी प्रसंगाचं अवधान ठेवून या अभंगावर आपण किंबहुना ज्या मुद्द्याला महाराजांनी जास्त महत्त्व दिलंय त्या मुद्द्यावर महाराज जशी बुद्धी देतील. आता मी माझ्या मतेनं म्हणण्याचा प्रश्नच नाही. महाराज जशी मला बुद्धी देतील भगवान परमात्मा जसा मला बुद्धी देईल तो जसं माझ्याकडून बोलवून घेईल तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं पाहता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण कल्पनाही केली नाही अशी गोष्ट घडून गेली. 1 वर्ष झालं स्वर्गीय एक परमार्थिक पिंड ज्येष्ठ लहान थोर सगळ्या आध्यात्मिक लोकांच्या बद्दल प्रचंड श्रद्धा आणि प्रेम आदर माया ज्यांच्या मनामध्ये भरलेला परमार्थाची ओढ अंतकरणात भरलेला भाव आणि ज्यांनी आमच्यावरती विशेष मुलीसारखं प्रेम करावं असे स्वर्गीय कैलासवासी वैकुंठवासी हरिभक्त परायण बबनराव एकनाथ चाहूर काका म्हणायचे त्यांना काकाच म्हणत होतं ना मी काका म्हणायचे गावकरी काय म्हणायचे भाऊ म्हणायचे गावकरी भाऊ म्हणायचे पण मी चाहूर काका म्हणायचे त्यांना. तर स्वर्गीय चाहूर काका आपल्या सगळ्यांचे भाऊंना आपल्यामध्ये जाऊन 1 वर्ष होतंय आज. आणि लक्षात घ्या त्यांनी जी आयुष्यभरात जी भक्ती केली ना आयुष्यभरात जो परमार्थ केला ना गुरुजी सर तर तो खरंच सफल झाला. खरंच सफल झाला. तुम्हाला कसा काय सफल झाला. किती मोठा पर्व काळ आहे आज मागून सुद्धा मिळत नाही हो. किती मोठा पर्व काळ आहे. माऊलींच्या समाधी सोहळ्याचा पर्व काळ की ज्या समाधी सोहळ्यासाठी नामदेवराया सहित सगळे साधू संत मंडळ आळंदी इथं जमा झालेली आणि या महापर्व काळावर माऊलींनी समाधी घेतलेली. किती मोठा पर्व काळ आहे. कार्तिक वद्य त्रयोदशी माऊलींच्या समाधी सोहळ्याचा पर्व काळ
आणि या पर्व काळावर जो खरंच हाडाचा वारकरी, निष्ठावंत वारकरी, तो भले शरीरानं गावाकडे असेल, त्याचं पण मन आळंदीमध्ये असतं आजच्या दिवशी. विचार करा या गोष्टीचा. आणि खरंच वारकरी, निष्ठावंत वारकरी होते आमचे चाहूर काका, बबन काका चाहूर. रोमारोमात परमार्थ भिनलेला होता. गावात जर टाळ वाजला तर खरंच त्या माणसाला कधीच झोप येणार नाही. असं परमार्थासाठी वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व. आपल्यातही असे बरेच वारकरी असतात की आजच्या दिवशी अडचणीमुळे नाही जाऊ शकत ते आळंदीला, पण त्यांचं शरीर गावाकडे राहतं, पण मन त्यांचं आळंदीमध्ये असतं. माऊलींच्या समाधी सोहळ्याला हजेरी लावतं ते. तसं आमचे चाहूर काका प्रत्येक वर्षी समाधी सोहळ्याला, पर्व काळाला आळंदीला जाणार. माऊलींचा समाधी सोहळ्याचा पर्व काळ, ती सेवा तिथे करणार. शरीर संपलं त्यांचं, पण त्यांच्या त्या पवित्र मनाची, त्यांच्या पुण्याची साक्ष देणारा आजचा हा दिवस आहे. त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस. भले शरीर नाही, पण आज चाहूर मामा मला विचारा कुठे आहेत म्हणून. तर आयुष्यभराच्या भक्तीचा सार झाला. माऊलींच्या समाधी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत ते, तिथेच आहेत, दुसरीकडे कुठे नाही. आणि लेकरांना सुद्धा एवढे चांगले संस्कार लावले की त्यांचे सुपुत्र गणेशजी चाहूर, सतीशजी चाहूर आणि मुलगी सुरेखाताई रसाळ. तर लेकरांनी सुद्धा ठरवलं, ज्या बापाचं आमच्या उभं आयुष्य परमार्थामध्ये गेलं ना, ज्या आमच्या बापाच्या आयुष्याची सांगता सार झाला ना, तर त्या आमच्या बापाच्या स्मृतीमध्ये, आठवणीमध्ये, पुण्यस्मरणाला आम्ही हरिकीर्तन ठेवणार. बरं, कीर्तनकार काही कमी आहेत का संपर्कात? आता एवढी मोठी माणसं जर तुमच्या हाकेला ओ देत येत आहेत, तुम्ही या मोठ्या माणसांचं प्रेम मिळवलं, तर महाराष्ट्रातला किती मोठा कीर्तनकार असू द्या, तुम्ही एका शब्दात इथे आणण्याची ताकद या आव्हाने गावाची गणपती बाप्पांची कृपा आहे. खूप कीर्तनकार मिळाले असते, आपल्याला पाहिजे ते कीर्तनकार मिळाले असते. पण एक वर्म गुरुजी कोणते आहे त्याच्यामध्ये? सतीश सर आहेत का? सतीश सरांनी मला फोनवरती संपर्क केला का कधीतरी माझ्याबद्दलचं एक आपलेपणा चाहूर काकांच्या तोंडून या परिवारानं ऐकलं असेल. मी घरी पण गेले होते, त्यांच्या काका आम्हाला घरी घेऊन गेले होते मागच्या वेळेला. तर मग त्यांनी जाणलं की कीर्तनासाठी दिदीलाच बोलवायचं आपण, म्हणून त्यांनी मला बोलावलं. खरं तर वाईट वाटतंय मला की ज्या माणसांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलं, ज्यांनी लहानपणापासून आपलं भजन ऐकलं, ज्यांनी या काही थोड्या काळामध्ये 4-5 कीर्तनं ऐकली, त्याच एवढ्या परमार्थिक पिंडाचं आपल्याला पुण्यस्मरण करायचं कीर्तन ही वेळ आपल्यावरती येईल, या गोष्टीचं वाईट वाटतंय. पण समाधान एका गोष्टीचं आहे की त्यांच्या आयुष्याची सांगता सुंदर झाली. केवढं मोठा पर्व काळ. आणि विशेष एक गोष्ट आहे का बरं का, जे सगळे विठ्ठलाचे उपासक आहेत ना, जेवढे सगळे वारकरी आहेत ना, ते सगळे शंकराला मानणारे आहेत. आज विशेष पर्व काळ आहे का, माऊलींच्या समाधी सोहळ्याचा पर्व काळ हे वारकऱ्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण शिवभक्ती ही सुद्धा वारकऱ्यांच्या जीवनातली विशेष गोष्ट आहे. कारण जे विठ्ठलाला मानतात ते शंकराला निश्चित त्या ठिकाणी, जे सज्जन सत्य परमार्थ करणारे असतात ना, ते शंकराला मानणारे असतात. आजचा विशेष गोष्ट आहे का, प्रत्येक महिन्याला शिवरात्र असते, आज सोमवारची शिवरात्र आली. हा एक विशेष पर्व काळ आहे आज. आणि जे शिव उपासक आहेत ना, त्यांच्या जीवनातला आजचा खूप मोठा दिवस आहे. आणखी किती पर्व काळ पाहिजेत? आजची ही सगळी पर्व काळाची यादी पाहिली आणि तुमच्या सगळ्यांची उपस्थिती पाहिली, या सगळ्या ज्येष्ठ मंडळीचं जर येणं पाहिलं, तर याच्यातून एकच लक्षात येतं, चाहूर मामांचं जे जीवन आहे ना, ते सफल झालं. चाहूर काकांचं जीवन सफल झालं. खरंच आज त्यांच्या बाबतीत संतांचे शब्द सार्थ झाले. यासाठी केला होता आपले संजय बाबा देवकर गुरुजींचे सुपुत्र आहेत. तर आदरणीय आमचे महाराष्ट्र ज्या आवाजानं वेडा झाला, गोड कंठाची भुरळ पडली, आणि ज्या कंठाला तुम्ही इथपर्यंत घेऊन आलात, असे आमचे कैलास बाबा पवार यांच्यासाठी जरा जोरात टाळी वाजू. वयानं लहान आहेत, खूप लहान आहेत आमच्यापेक्षा, आणि एवढ्या कमी वयामध्ये संप्रदायात गरुड झेप घेतली. सगळा संप्रदाय त्यांचं कौतुक करतोय. अंगी नम्रता आहे, ज्येष्ठांचा आदर करण्याची सवय आहे, आणि याच गोष्टीनं माणसं पुढे जात असतात. ते सगळी गुण आमच्या कैलास बाबांच्याकडे आहेत. आणि गुरुजी एक सांगेन मी, मला जास्त काही कळत नाही याच्यातलं, मी अल्पज्ञ आहे, पण आमच्या कैलास बाबाबद्दल बोलताना मी एक सांगते, ते किती गातात हे महत्त्वाचं नाही आहे, किती विस्तार करतात तेही आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. पण जे गातात ना, असं गातात की बस एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर त्यांची जी घसरण करण्याची पद्धत आहे, ते फार सुंदर आहे, फार सुंदर आहे, फार सुंदर. तर हे थोडं गाण्यातलं कळतंय म्हणून सांगते, थोडं गाते. त्याचबरोबर गोड कंठाचे,
कोकिळेसारखा आवाज आहे, उंच उंच आवाज घेत जावं आणि थोडा मोठ्यांचा आदर करावा असे आमचे हरिभक्त परायण आमचे सुनील महाराज पवार. आमच्या सुनील बाबांसाठी सुद्धा जोरात टाळी वाजवा. तिकडे सर्व हरिभक्त परायण मंडळी. आदरणीय महाराजांचं श्रद्धेय भागवत महाराजांच्या चरणावरही माझं वंदन आहे. सगळ्या वारकऱ्यांना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हार्मोनियमचे साथ देणारे बाबा, समोर बसलेले आदरणीय हरिभक्त परायण वाणी महाराजांच्याही चरणावर वंदन आहे. इथे भरपूर महाराज लोक आहेत. तुम्ही माझ्यासाठी नाही, चाहूर मामांच्या शेवटच्या निरोपासाठी आपण सगळेजण आलेला आहात. आणि त्याच्यामध्ये कधीतरी मी भाग्यवान ठरते की एवढी सगळी ज्येष्ठ माणसं आपल्या समोर बसलेली आहेत. हे माझं महत् भाग्य. मृदंगाची फार तयारीची खूप गोड अशी साथ देणारे आणि देवगड संस्थांचा आशीर्वाद घेऊन संप्रदायात प्रवास करणारे, वडिलांचा आशीर्वाद सोबत असणारे आणि त्यांचे वडील सुद्धा चांगले एक निष्ठावंत वारकरी आहेत, देवगड संस्थांचे उपासक आहेत. वडिलांच्या सोबत अगदी ज्यांची तयारी म्हणजे आता तर काही दिवसापूर्वी वडील पण सोबत असायचे, पण आता म्हणतात प्रवास नको, मी आता निवांत बसतो घरामध्ये, घरात राहून परमार्थ करतो. तर असे आमचे ऋषी बाबा, ऋषी महाराजांसाठी जोरात टाळी. आणि साऊंड मला वाटतं आपला यांचा आहे, हो ना? ते मध्ये भूंग वाजलं कीच मला कळालं हे सोमनाथ दादाच्या दुसरं कोणीच नाही. कौडगावचा आपला साऊंड सिस्टम आहे खूप चांगल्या पद्धतीचा. त्यांच्या साऊंड सिस्टीमला महाराष्ट्रात चॅलेंज नाही. आणि कालच त्यांचा नंबर मी दुसरीकडे दिला बरं का. कालच मला विचारलं दीदी साऊंडवाल्यांचं सांगा, तर मी त्यांचाच नंबर दिला. फार गोड. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजूया. आता इथे गावातील समाजकारण, राजकारण, अर्थकारण बरीच प्रतिष्ठित मंडळी आहे. मला सगळ्यांचा परिचय नाही आहे, सगळ्यांना माझं सादर वंदन आहे. आमचे काकडे गुरुजी आहेत, बाकी परिचित अपरिचित मंडळी आहेत, काही ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी समोर बसलेले आहेत, संप्रदायातले सर्व वारकरी मंडळी आहे, आपल्या गणपती मंडळाचं सर्व भजनी मंडळ, सेवेकरी, ही सगळी मंडळी, पलीकडचं आव्हानं इकडचं आव्हानं, अशी सगळी भाविक मंडळी इथे कीर्तनासाठी उपस्थित आहेत. वेळ कमी आहे कारण हे करून परत जी टॉकीजच्या माध्यमातून कार्यक्रमाचं शूटिंग चालू आहे कथेचं, विठू माझा लेकरूवाळा, तर तिकडे मला जायचं आहे वेळेवर. त्याच्यामुळे कीर्तनसुद्धा आपण वेळेतच संपवणार आहोत. वेळ होतोय, हे नावांचं प्रकरण इथं थांबवते नाही. गोष्ट ऐका, जी टॉकीज मनमंदिरा सकाळी मला वाटतं 7 वाजल्यापासून का 7:30 टी व्हीवर येणाऱ्या 14 तारखेपासून तुम्हाला विठू माझा लेकरूवाळा ही कथा ऐकायला मिळेल. ती कथा करण्याची संधी मला प्राप्त झाली, ते भाग्य मला मिळालं. तुम्हाला 14 तारखेपासून तुमची माझी भेट मनमंदिराला होईल जी टॉकीजवर, त्या सेटअपवरती. तर सगळ्यांनी तो कार्यक्रम पहा. आणि खूप छान छान पद्धतीने शूटिंग चाललेलं आहे. संत चरित्र, त्याच्यामध्ये भगवान आपल्या भक्तावर किती छान प्रेम करतो, आपल्या भक्ताची कशी काळजी घेतो ना, तो भाव त्या कथेमध्ये मांडलेला आहे. ते ऐकता ऐकता तुम्ही रडताल, तुमच्या मनाचं समाधान होईल. आणि विशेष म्हणजे ती कथा ऐकल्यानंतर तुमच्यातली जी आध्यात्मिक ऊर्जा आहे ना ती खूप वाढेल. ती मी सांगितली म्हणून नाही, तर ती संताच्या चरित्राची ताकदच तेवढी आहे. म्हणून तो कार्यक्रम तुम्ही येणाऱ्या 14 तारखेपासून सलग ऐका, येणाऱ्या 14 तारखेपासून पाहायला मिळेल तुम्हाला. म्हणून तिकडे शूटिंगसाठी मला पटकन जायचं आहे. सगळी बरीच काही माझ्या परिचित माणसं माझ्या समोर आहेत, पण मला नावं लक्षात येत नाही. सगळ्यांना सादर वंदन. वेळ न घालवता चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल गोड अर्थाचा रंग सेवेसाठी निवडलं या कार्यक्रमाचं शूटिंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे. हा कार्यक्रम, युट्यूब चॅनलचं नाव सांगा. प्रवीण वांडेकर हे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. ऐका, सुंदर अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडलाय की आपल्या जीवनामध्ये बाप किती महत्वाचा आहे, या जगामध्ये धन्य बाप कोण. खरं पाहता आपल्या जीवनातली जी बापाची भूमिका आहे ना ती अतिशय मोलाची आहे, अतिशय मोलाची. ज्यानं जन्म दिला, ज्यानं जग दाखवलं, ज्यानं बोटाला धरून चालायला शिकवलं, ज्यानं पहिलीच्या वर्गात दाखल केलं आणि नोकरीच्या वेळेला आपल्यासाठी ज्यानं पदर पसरला साहेबांच्या समोर, फाटका पंचा ज्यांच्या समोर धरला, पायातले जोडे झिजेपर्यंत ज्यानं अगदी गावाकडनं तुम्ही जिथे राहता तालुक्याला जिल्ह्याला तिकडे चक्कर मारल्या, शेतामध्ये ज्यानं राबराब राबला, गाठी गाठीचं धोतर घालून रखरखत ऊन ज्यानं अंगावर घेतलं, रात्री रात्र त्यांना जागून शेतामध्ये दारे धरले, आपल्यासाठी पैसा पुरवला, आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपल्याला घडवलं, आपल्याला विद्या दिली, आपल्याला ज्ञान दिलं, खूप काही जण आपल्यासाठी केलं ना, अशा बापाचे ऋण आपण कुठल्याच प्रकारे फेडू शकत नाहीत किंवा त्या बापाच्या ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. उतराई होऊ शकत नाही, पण आपल्या अंतःकरणातली त्यांच्याबद्दलची जी श्रद्धा आहे ना,
जे आस्था आहे ना, तर ती आपण या अशा पवित्र कर्मकांडाच्या माध्यमातून व्यक्त करायची आहे. बापाची भूमिका आपल्या जीवनामध्ये किती जबाबदारीची, किती मोलाची. आता इथे बसलेल्या महिला आणि समोर बसलेले पुरुष, मी आई आहे, मी वडील आहे, हे सगळं बाजूला ठेवा. तुम्ही कुणाचं तरी लेकरू आहात, तुम्ही तुमच्या बापाला आठवायचं. तुम्ही वयानं किती ज्येष्ठ असू द्या, प्रत्येकानं आपले वडील आठवावेत. बाप म्हणजे आपल्या जीवनातला आधारवड आहे. बाप म्हणजे घराची भक्कम भिंत आहे. बाप म्हणजे घराचा बुलंद दरवाजा आहे. बाप म्हणजे घराचं मजबूत छत आहे. जोपर्यंत तो बाप रूपी आधार आहे तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही. बाप आपला बाजेवर पडलेला असू द्या, त्याच्या तोंडात चमच्यानं दूध टाकू द्या, तरी पण बाप असणं तेव्हाचं वातावरण वेगळं आहे. आणि बाप आपल्याला कायमचं सोडून गेल्यानंतर घरातली जी पोकळी, जे वातावरण होतंय ना, ते वेगळं असतं. माझं बोलणं लक्षात घ्या. आपलं जीवन घडवण्यामध्ये किंवा आपल्या बापाचा आपल्या जीवनामध्ये तो आहे त्याचं असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बाप सोबत असणं म्हणजे किती मोठी लढाई करायला माणूस तयार होतो. जीवन एक संघर्ष आहे. या जीवनाच्या लढाईमध्ये माणूस हार मानत नाही का, बापाचा आधार सोबत असतो. पण कधी कधी जिंकलेली लढाई सुद्धा माणूस हरल्यासारखा होतो कधी, जेव्हा बाप आपल्याला कायमचा सोडून जातो. ह्या दोन गोष्टी फार विचार करण्यासारख्या आहेत. काही महाभाग कमनशिबी लोक की ज्यांना आई वडिलाचं महत्त्व कळत नाही, अशी लोक काय म्हणतात, काय दिलं आमच्या बापानं आम्हाला, म्हणतात बरं. काही विचित्र आहेत. काय म्हणतात, काय दिलं आमच्या बापानं आम्हाला, त्यानं का आमच्यासाठी धन कमवून ठेवलं, त्यानं आमच्यासाठी घरं बांधून ठेवली, जमीन जुमला पैसा अडका गाडी बंगला काय केलं त्यानं आमच्यासाठी, त्यानं आम्हाला दात घासायला माती सुद्धा ठेवली नाही. गुरुजी बोलतात असे काही दरिद्री. काय म्हणतात, आमच्या बापानं आमच्यासाठी काहीच केलं नाही. माझ्या ताई दादांना सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, माझं बोलणं ऐका आणि सगळ्या माझ्या तरुण भावंडापर्यंत माझा निरोप पोहोच करा. सगळ्यांना सांगेन मी, आपल्या बापानं आपल्यासाठी काय कमवून ठेवलं हे अजिबात महत्वाचं नाही, पण त्यानं एक विशेष गोष्ट आपल्याला दिली आहे, त्याचं चिंतन करा आणि त्याचे लाख उपकार माना. त्यानं अशी गोष्ट आपल्याला दिली की ती जगाच्या बापाला सुद्धा आपल्याला देता आली नाही. ती गोष्ट आपल्या बापानं आपल्याला दिली. तुम्ही म्हणाल काय दिलं, पैसा दिला त्यानं, जमीन दिली, धन दौलत दिली, गाडी दिली फिरायला, काय दिलं त्यानं? आपल्या बापानं जमीन दिली का, महत्वाचं नाही. त्यानं पैसा दिलाय का, महत्वाचं नाही. त्यानं माणसं आपल्यासाठी किती कमावून ठेवली ते सुद्धा महत्वाचं नाही. आपल्याला नोकरी लागावी याच्यासाठी त्यानं प्रयत्न केले का नाही ते सुद्धा महत्वाचं नाही. गाडी घोडा बंगला या सगळ्या गोष्टी त्यानं दिल्या का नाही अजिबात महत्वाचं नाही. पण समाजामध्ये ताठ मानेनं जगण्यासाठी त्यानं त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. याच्यापेक्षा दुसरं काहीच मागू नका. त्यानं नाव दिलं आपल्याला. आणि या मृत्यूलोकात येताना प्रत्येक जण स्वतःच्या प्रारब्धानुसार पैसा प्रतिष्ठा घेऊन येत असतो. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. याच्यासाठी कुठे बापाला दोष देण्यात मतलब नाही. तुमच्या नशिबातच एखादी गोष्ट नसेल तर बापानं किती कमवून ठेवा, 100 एकर जमीन कमवून ठेवली, तुमच्या जर नशिबात नसेल तर प्रत्येक वर्षाला एक एकर विकत याल तुम्ही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुमच्या प्रारब्धात असेल आणि बापानं दिलं नसेल तर तुम्हाला मिळून पण जाईल. हा प्रारब्धाचा विषय. पण धनासाठी प्रतिष्ठेसाठी पदासाठी कधी बापाला दोष द्यायचा नाही. त्यानं त्याचं नाव दिलं ना आपल्याला, ही सगळ्यात मोठी गोष्ट दिली. बापाचं नाव सांगता न येण्याचं दुःख काय असतं याचा अभ्यास गुरु नानक देव महाराजांनी केला आणि एक अभंगात मांडलाय. सिख धर्मीयांचे गुरु नानक देव महाराज फार गोड सांगतात. पंछी पंख बिना हाथी दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनही ना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना रे बीती उमर
म्हटलं, वेशापुत्र पिता बिन हिना. बापाचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय आहे ते वेशेच्या मुलाला जाऊन विचारा. पण आपण भाग्यवान आहोत. त्यानं काय दिलं आपल्याला त्याला कधीच कोसायचं नाही. त्यानं त्याचं नाव दिलं याचं समाधान मानायचं. खूप प्रचंड प्रेम करतो आपला बाप आपल्यावरती, फक्त आपण त्या गोष्टीची जाणीव ठेवत नाही. खूप प्रेम करतो आपला बाप आपल्यावरती. कुणी म्हणतं आईसारखं प्रेम कुणाला जमत नाही. मी तुम्हाला आज पटवून देईल, आईपेक्षा ज्याला जास्त प्रेम करतात त्यानं त्याचं नाव बाप आहे. जो आईच्या पुढचं प्रेम करतो आपल्यावर, फक्त आपण त्याची जाणीव ठेवत नाही, त्याच्यावर कधी लक्ष केंद्रित करत नाही की त्याच्या प्रेमाची पद्धत कशी आहे, याचा अभ्यास करत नाही आपण. प्रचंड प्रेम करतो आपला बाप. साहित्यानं सुद्धा बापाला न्याय नाही दिला बरं. साहित्यानं सुद्धा जेवढं आईवर साहित्य तयार झालं ना तेवढं साहित्य बापावर झालंच नाही. जेवढ्या आईवर कविता गायल्या तेवढ्या बापावर नाहीच. गद्य पद्य जे आईवर झालं ते बापावर तेवढं नाही, त्या पटीत नाही. काय केलं बापानं कुणाचं तेच कळत नाही. बाप म्हणजे धाक, बाप म्हणजे भीती, बाप म्हणजे भय. घरात खोडी केली की माय म्हणते येऊ दे तुझ्या बापाला. शाळेत चूक झाली की याच्या बापाचीच भेट घेतो आता. गल्लीत खोडी केली की याचा बाप कुठे रे. अरे एकच आपल्या डोक्यात घातलंय, बाप म्हणजे धाक. पण याच गोष्टीला चांगलं करून सांगेन मी तुम्हाला, सुंदर बनवते मी या गोष्टीलाच. असू द्या आमचा बाप धाक, असू द्या आमचा बाप भीती. बाप जसा घरातल्या माणसांसाठी धाक आहे ना, तसा तो बाहेरच्या लोकांसाठी धाकच आहे. आणि तो धाक जोपर्यंत आहे तो पण कुठलंच वादळ घरावर येऊ शकत नाही. ज्या दिवशी तो धाक रूपी दरवाजा कोलमडून पडेल त्या दिवशी कुठलं वादळ येईल, घर वाऱ्यासारखं उडून जाईल, सांगता येत नाही. बोलणं ऐका माझं. बापाला पाहिजे तेवढा साहित्यात न्याय मिळाला नाही. सामाजिक पातळीवरती सुद्धा त्याच्या प्रेमाची कोणी दखल घेतली नाही. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते आणि वाटतं की काय माझी माय कष्ट घेते. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण भाकरीसाठी पिठाची व्यवस्था आणि पिठासाठी मनाचं धान्याचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. शेतातलं धान्य रखरखत्या उन्हात खुरपणारी माय साऱ्या जगाला दिसते. अरे काय उन्हात माय काम करते साऱ्या जगाला दिसते, पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून शेतात दारी धरणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. का दिसत नाही बाप? मुलीचं लग्न जमलं, मुलगी सासरी निघाली, मुलगी वाटी सासरी वाटी लावताना 4 चौघीच्या गळ्यात पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण मुलीचं लग्न जमलं त्या तारखेपासून उशीत तोंड घालून रडणारा बाप आजपर्यंत जगाला दिसला नाही. का बापाला न्याय मिळत नाही? आईनं लेकराच्या तोंडावरून हात फिरवला ना त्याला वाटतं मखमल फिरला. किती आनंद वाटतो त्याला. सगळ्या कामाचा आणि कष्टाचा शिणभाग हलका होतो. आईच्या हाताचा परिणाम, असं कौतुक करतात आईचं. आणि बापानं हात फिरवलं का जेसीबीचा बकेट फिरल्यासारखं का वाटतं तुम्हाला? हा, बापाचं काही कमी प्रेम आहे? मी पटवून देणार आहे तुम्हाला की आईपेक्षाही जास्त प्रेम जो आपल्यावर करतो ना त्याचं नाव बाप आहे. पुरावा देते मी तुम्हाला. चला रामायणाकडे. रामायणातला प्रसंग आहे. रघुरायाला 14 वर्षाचा वनवास मिळाला. राम वनवासाला निघाले. एकट्या रामाला वनवास पण सोबत बरोबर 2 जण आहेत, लक्ष्मण दादा आणि सीता माता. वनवासाला चालले. लक्ष्मण भैया म्हणतात दादा जिथे राम असणारे ना तिथेच हा लक्ष्मण असणारे. मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही या अयोध्येमध्ये. लक्ष्मणजी प्रचंड श्रद्धा आहेत की ज्या श्रद्धेचा आपण मोल करू शकत नाही. लक्ष्मणजीची रामरायाच्या चरणावर एवढी श्रद्धा आहे की खेळामध्ये सुद्धा रामाचा वियोग त्यांना सहन होत नाही. किती मोठी श्रद्धा म्हणावी लागेल. आणि श्रद्धा तिचं नाव आहे जी कधीच बदलत नाही. आज एका महाराजांच्या वरती श्रद्धा, उद्या दुसरे गुरु केले, परवा तिसरे गुरु केले, तिचं नाव कधीच श्रद्धा होऊ शकत नाही. ती कधी श्रद्धा नसते. श्रद्धा ती आहे जी कधीच बदलत नाही. लक्ष्मणजी अशी श्रद्धा आहेत की खेळात सुद्धा रामरायाचा वियोग त्यांना सहन होत नाही. प्रसंग फार गोड आहे. आतापर्यंत रामायण खूप छान ऐकलं, पण रामाच्या चरित्रातला खेळ नाही ऐकला तुम्ही. गोड खेळायचे राम. एकदा राम भगवंताची इच्छा झाली खेळ खेळण्याची. चला आपण सगळेजण खेळ खेळू. 4 भावंड अंगणामध्ये आले. अंगणात आल्यानंतर खेळ खेळण्यासाठी 2 गट पाहिजेत. राम भगवान बोलले की 2 गट तयार करा. लक्ष्मणजी शेषाचा अवतार आहे. शेष म्हणजे साप. सापा एवढं सावं दुसरं कोणीच नाही बरं का.
पाय जरी पडला तरी त्याला लगेच कळतं कोण कुठे चाललंय म्हणून. त्याच्या एवढं सावध कोणी नाही. लक्ष्मणजी एका मिनिटात सावध झाले आणि लक्ष्मणजी म्हणतात, दादा 2 गट तयार करा, मला तुझ्या गटात घ्यायचं असेल तरच हा लक्ष्मण खेळत, नाही तर आताच खेळातून बाहेर, तुझा तू खेळ खेळ. काय श्रद्धा आहे. खेळात सुद्धा लक्ष्मणजी रामरायाच्या विरोधी गटात जायला तयार नाही. खेळ होता तो, वास्तव थोडंच होतं. किती मोठी श्रद्धा. लक्ष्मणजी श्रद्धा आहेत पण भरतलाल समर्पण आहेत. राम म्हणतात, लक्ष्मणा माझ्या सोबत थांब, तू आरडाओरडा करू नको, गडबड गोंधळ करू नको, मी तुला माझ्या गटात घेतो, काळजी करू नको, माझ्यापासून दूर ठेवत नाही. लक्ष्मणजी गटात घेतल्यावर आता गट करा म्हणायची गरजच नाही. इकडे 2 आणि राहिले शिल्लक 2. गटच तयार झाला. पण तो गट मान्य आहे का, किमान हे भरताला विचारावं म्हणून राम भगवंतानं विचारलं, भरता तुला गट मान्य आहे का. काय भरतजी समर्पण आहेत. भरतजी म्हणतात, दादा तुझा खेळ पूर्ण करण्यासाठी मी विरोधी गटात सुद्धा उभा राहायला तयार आहे, पण तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे. काय समर्पण आहे. खेळ चालू झाला. कोणीतरी एक जण बोललं भरतजीला, भरतजी देवाच्या विरोधी गटात उभे राहिला की जिंकणार आहेत तुम्ही, काय भेटणार आहे तुम्हाला, पराभवाशिवाय तुमच्या नशिबात दुसरं काही नाही. देवाला विरोध करून कोणी जिंकत आहे का. भरतजी बोलले, असू द्या, आम्ही देवाच्या विरोधी गटात उभे आहोत, त्याचा खेळ आम्हाला पूर्ण करायचा आहे. आम्हाला काय मिळणार ते सांगतो तुम्हाला. माझं बोलणं शब्द ना शब्द कान देऊन ऐका, कारण कधीच ऐकलं नाही असं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. भरतजी म्हणतात, महात्मा गटात राहणाऱ्याला जे भेटणार नाही ते आम्हाला विरोधी गटावाल्यांना मिळणार आहे. म्हणे काय भेटणार आहे. देवाच्या गटात राहणारे आमची तोंड पाहून डाव टाकतील आणि देवाच्या विरोधी गटात आम्ही आहोत, प्रत्येक डाव त्याच्या तोंडाकडे पाहून टाकू, हेच आम्हाला भेटणार आहे. त्याच्या मुख दर्शनाचा लाभ अजून काय पाहिजे आम्हाला. आणि त्याच्या मुख दर्शनाचा प्रभाव किती मोठा आहे. त्याचं तोंड पाहण्याचा महिमा काय आहे. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, हा त्याच्या चेहरा पाहण्याचा त्याचा प्रभाव आहे. म्हणून आम्ही त्याच्या विरोधी गटात आहोत, तेच बरं आहे. भरतजी दात खाऊन चेंडू मारायचे. चेंडू खेळत होते, असा पायानं चेंडू उडवायचे, चेंडू दूर जायचा आणि देवापासून 2 हात दूर थांबायचा. राम भगवान चेंडू उचलायचे आणि पुन्हा फेकायचे. पुन्हा भरतजी जोरात लाथानं चेंडू उडवायचे. कोणीतरी म्हटलं, भरतजी जिंकायचंय तुम्हाला, एवढा जोरात चेंडू मारता, जिंकायचंय तुम्हाला. भरतजी बोलले, जिंकण्यासाठी जोरात लात मारत नाही मी त्याला अशी लात मारतो, देवाकडे पाठवतो, पण एवढं फुटक्या नशिबाचं आहे, देवाजवळ जाऊन 2 हात दूर थांबतोय. किती कम नशिबी म्हणावं लागेल. जवळ जातं 2 हात दूर थांबतंय. देवाच्या जवळ ढकलू नाही, जे देवाच्या पाया पडत नाही, तिथे समर्पण करत नाहीत, ते लाथाचेच मालक असतात. म्हणून मी त्याला पायानं उडवतो, हे मला जगाला सांगायचंय. देवाजवळ जाऊनही देवाचं दर्शन जे घेत नाही, समर्पण जे करत नाही, ते लाथाचे मालक असतात. कोणी मग ते गेले रामरायाकडे, भगवान भरतजी लाथानं उडवताय, तुम्ही हातानं उचलताय, तुम्ही पण लाथ मारा ना भगवान. देवानं सांगितलं, माझा भरत संत आहे, संताच्या चरणाला स्पर्श करून जो माझ्याकडे येतो, माझ्या जवळ येताना भलेही तो 2 हात दूर थांबतो, त्याला थकला ना, तो थांबला ना, त्याला जवळ यायची गरज नाही, मीच त्याच्याकडे जातो, माझ्या हातात उचलून घेतो, कारण तो माझ्या साधूच्या दर्शनाला पदस्पर्शाला, पायाला स्पर्श करून आलेला आहे. किती किती गोडवा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. तर या एवढ्या सांगितलेल्या प्रकरणातून एकच मला मुद्दा उचलायचा आहे. कोणता. लक्ष्मणजी श्रद्धा आहेत. ती श्रद्धा एवढी अडीग. पत्नी सोडली, राज्य सोडलं काय नवल, पत्नी सोडली आणि दादाच्या सोबत निघाले, मी वनवासाला येणार. जानकी माता काय म्हणतात, स्वामी आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना, तर 14 वर्ष मला बोलायची संधी मिळणार नाही. एकच गोष्ट माझी ऐका, तुम्हाला विरोध नाही करणार मी, पण जगभरातल्या नारीसाठी पतिव्रता धर्माचा आदर्श ठेवण्याची संधी मला द्या, मला तुमच्या सोबत येऊ द्या. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे
सोबत येऊ द्या. पतिव्रता धर्माचा आदर्श ठेवण्यासाठी वनवास एकट्या रामाला पण निघाले सोबत दोघे जण. राम म्हणतात आईची परवानगी घेऊन येतो, आईला किंवा निरोप देऊन येतो. आले आईकडे, आई मला 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. बाळा 14 वर्षाची गोष्ट का करतो? आई राज आज्ञेनुसार मला राजगादी नाही 14 वर्षाचा वनवास मिळाला. आईच्या कानात गरम तेल होतावा असं झालं, धारदार शस्त्रानं काळजावर वार करावा असं झालं. हृदय विदीर्ण झालं, घाबरली, गोंधळून गेली, गडबडली, दुःखी झाली आणि रडायला लागली. लेकरा तू माझी थट्टा तर करत नाहीस ना? आई रामचरित्रात तुला कुठेच थट्टा शब्द दिसणार नाही, बरोबर आहे? आई तुझी थट्टा करत नाही, तुला वास्तव बोलतोय. मला 14 वर्षाचा वनवास मिळाला. लेकरा माझं ऐक ना, तू जाऊ नकोस. नको रे नको रे नको रे जाऊ राम राया, मला सोडून जाऊ नको. शतनवसानी येऊनी पोटी सुख विलेस का दुःखासाठी, प्राण मागतो निरोप रडते कासावी सकाया. नको रे जाऊ राम राया. राघवा मला सोडून जाऊ नकोस. आई जाऊ नको म्हणजे तू रघुवंशाच्या परंपरेला आडवी येते. अगं तुला माहिती आहे या परंपरेमध्ये रघुकुल रीती सदा चली. विसरलीस का? इथं या लोकांना प्राणाही पेक्षा परंपरा प्रिय आहे, रीत प्रिय. दगडाच्या मूर्तीसारखी झाली कौशल्यामाई. रामा मला खूप अडचणीमध्ये आणलंस तू परंपरेची आठवण करून देऊन. चिचुंद्रीसारखी माझी अवस्था झाली. जा म्हणावं ताईचं प्रेम आडवं येतं, नको म्हणावं तर परंपरा आडवी येते. लेकरा मी काय करू? काय केलं त्या माऊलीनं? तिनंही परंपरेला प्राधान्य दिलं. चुलीतली राख घेतली, देवघरासमोर मांडली, पंचमहाभूतांची प्रार्थना केली. सूर्यवंशी दिनकरा तापून गोरे भास्करा, धरणी माते माय बहिणी सांभाळावे कोदंड पाणी. धरणी माता माझ्या लेकराची काळजी घे. हे सूर्य भगवंता तुझ्या कुलाचा कुलदीपक वनवासाला निघाला, तुझ्या तप्त किरणांचा त्रास माझ्या लेकराला होऊ देऊ नको. राम भगवान आईची आज्ञा घेऊन वनवासाला गेले खरे, पण माई कौशल्याची अतिशय वाईट अवस्था झाली. राम वनवासाला गेल्यापासून माई कौशल्यानं केसांना कंगवा लावला नाही, आरशात तोंड पाहिलं नाही, तिच्या जिभेला 14 वर्ष चव कळली नाही. राम
कसा मला टाकून गेला टाकून गेला कसा मला टाकून गेला राम रामाविन जीव व्याकुळ होतो. 14 वर्ष माय म्हणत होती, आभाणेकर ऐका, 14 वर्ष माय म्हणत होती रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि खरंच कसं जगणं असं झालं होतं ना की त्याच्यात राम राहिलेला नव्हता. रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. कुणी मला म्हणाल ताई बाप सांगायला निघालात ना, आईचंच वर्णन करायला लागलात तुम्ही. अगोदर मी आई सांगते ना तुम्हाला, मग ही आई आहे आणि याच्या पुढचा बाप कसा आहे ते सांगायचंय मला, म्हणून आई अगोदर तुमच्या समोर मांडते. 14 वर्ष माई कौशल्या म्हणत होती रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आता किती वर्ष म्हणत होती? 14 वर्ष म्हणत होती मी जगू शकत नाही. पण सत्य सांगते, ज्याला राम वनवासाला गेल्यानंतर खरंच जगणंच झालं नाही तो बाप आहे. 7 दिवसामध्ये राम 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 म्हणून झालं प्राण त्यागला. माय फक्त म्हणत होती किती वर्ष? 14 वर्ष जगू शकत नाही, पण बापाला जगणंच झालं नाही. दाटला चहुकडे अंधार, क्षमा करी तू मज कौशल्ये, क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले, क्षमा प्रजाजन करा चाललो, सुख दुःखाचा पार. मला माफ करा. राम 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 म्हणून प्राण त्यागला. धडधाकट शरीराचा बाप 6 दिवसात संपला. लेकराचा वियोग सहन झाला नाही. हे बापाचं प्रेम आहे. लेकरासाठी 6 दिवसात प्राण सोडणारा जगातला पहिला बाप राजा दशरथ. हे बापाचं प्रेम आहे. बाप आईच्या पुढचं आहे बापाचं प्रेम. आई काय प्रेम करते ती करत नाही असं नाही म्हणायचं मला, पण बापाचं कळत नाही म्हणून मला पटवून द्यायचं तुम्हाला. विजांचा कडकडाट होता, ढगांचा गडगडाट होता, मुसळधार पाऊस पडत होता. वीज चमकली तरच रस्ता दिसावा. हजारो वर्ष बेडांनी जखडलेलं शरीर होतं. नदी मी मी म्हणत होती, तिला दुथडी पाणी भरलेलं होतं. काय हिंमत कुणाची, कारण ती कुणाची घरं, कुणाची गुरं, कुणाची ढोरं घरं घेऊन ती निघालेली होती. तिच्या समोर आज अरे ए असं म्हणण्याची कुणाची ताकद नव्हती. अशा नदीला ज्यानं चॅलेंज केलं 6 मेले, पण हे आता 8वं मरू द्यायचं नाही. लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव ज्यानं धोक्यात घातला असा जगातला पहिला बाप वसुदेव महाराज. यमुना मैयाला पाणी भरलेलंय माहिती, ह्याच्यात पाऊल टाकला की वाहून जाणार आहे. पण आता मी गेलो तरी चालेल, पण लेकरू या कंसाच्या हाताला लागू द्यायचं नाही. काय बापाचं प्रेम आहे. हे बापाचं प्रेम आहे, फक्त कळत नाही आपल्याला. खूप प्रेम करतो आपला बाप, खूप प्रेम करतो. कुणी म्हणेल आणखी काय दीदी तुम्ही आम्हाला रामायणातलं सांगितलं, भागवतातलं सांगितलं. या कलियुगामध्ये माणसं बदलली, कारण लोक म्हणतात आई रे बेमान दुनिया आई रे I
लेकरांसाठी गाणारे वाजवणारे सगळी माझी भावंड साऊंड आहेत, त्यांच्या सगळ्यासाठी टाळी वाजवूयात आपण सगळेच. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने. काळ बदललाय, काळानुसार माय बापाचं प्रेमही बदललं असेल. वाक्य ऐका, काळ कितीही बदलू द्या पण माय बापाचं कधीच प्रेम बदलू शकत नाही. या कलियुगातलं उदाहरण सांगते मी तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सटकले, पसार झाले पिटाऱ्यातून. मागे शंभूराजे राहिले. औरंगजेब रागात आला की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातून कसे सटकले. पण दुसऱ्या गोष्टीचा आनंद होता, जाऊ द्या शिवरायांचा पुत्र आपल्या अजून ताब्यात आहे. आणि हा पोर बापाला सव्वाशेर आहे. बाप जर सूर्य आहे तर हा पोरगा चैत्रातला सूर्य आहे. आग ओकणार आहे. अरे या आलमगीर बादशाह औरंगजेबाच्या नजरेला नजर लावून बोलण्याची कुणाची ताकद नाही, पण हे 9 वर्षाच्या पोरानं माझ्या डोळ्यात डोळे घालून बोललंय. हे बापाच्याही पुढचं आहे. हे जरी पकडलं तर शिवाजी महाराजांची ताकद संपवल्यासारखं होईल आपल्याला. लेकरांच्या चौकशा चालू झाल्या, पहारा वाढवला, गस्त वाढवला. महाराज गोंधळून गेले. महाराज गडावर रोज एक बातमी महाराजांना कळत होती, माझं लेकरू कसं सुखरूप राज्यामध्ये येईल, स्वराज्यातील. या विचारात महाराज शंभू बाळाचा रस्ता मोकळा व्हावा, चौकशात थांबाव्यात, याच्यासाठी सैन्य घेऊन जाणं हे शक्य नव्हतं, कारण आता शक्ती काम करणार नव्हती. काय केलं छत्रपती शिवरायांनी? लेकराचा जीव वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं आणि हातानं सुनेच्या कपाळावरचं कुंकू पुसलं, येसुबाईंच्या कपाळावर. बातमी वाऱ्यासारखी पसरली, शंभूबाळ मेला, शंभूबाळ मेला. आलमगीर बादशाहाला आनंद झाला, या अल्लाह, जे काम मला करायचं होतं ना तेच तू माझं काम केलं, तुझी किती मोठी मेहरबानी आहे माझ्यावर. आनंद झाला आणि पहारा शिथिल झाला. शंभू राजाचा रस्ता मोकळा झाला. आता कुठे लहान लेकरांच्या चौकशा नाहीत, कोण बाळ कोणाचं याची तपासणी नाही, काहीच नाही. रस्ता मोकळा, सही सलामत बाळराजे स्वराज्यात जाऊन पोहोचले. आणि जेव्हा गडावर गेले, बाप लेकाची भेट झाली, तेव्हा आनंदाची तोफ वाजली, विजय तुतार्या वाजल्या, शंभू बाळ वापस आले. आणि ही बातमी औरंगजेबाला कळाली. औरंगजेबानं लक्षात आलं की आपल्याला फसवलं, हा सुद्धा एक गनिमी काबा होता. आता या उदाहरणातून मला एकच सांगायचंय, लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज. मेलेल्या माणसाबद्दल श्राद्धाचे मंत्र उच्चार करताना आणि पिंडदान देताना हात थरथर कापतात. शिवाजी महाराजांच्या मनाचा काय अवस्था झाली असेल त्यांच्या मनाची. माझ्या ताई दादांनो, प्रचंड प्रेम आहे माय बापाचं आपल्या लेकरावर. संन्याशाची मुलं आमच्या लेकराला म्हणू नका, त्याच्यासाठी आम्ही प्रायश्चित्त घेतो. जीवन संपवण्याची ज्यांनी तयारी दाखवली, गोडधोर लेकरांना खाऊ घालून ज्यांनी झोपी घातलं, आईनं फाटलेली साडी त्या लेकरांच्या अंगावर टाकली, तोंडावरनं हात फिरवला, चिमुरड्या मुक्ताईला डोळे भरून पाहिलं, सोपान काकाच्या गालावरून हात फिरवला, नाना राजाच्या गालाचे कपाळाचे पापे घेतले आणि निवृत्तीनाथांकडे आशेनं पाहिले. पत्रात लिहिलं, पत्रात लिहिलं, निवृत्ती दादा, तुम्ही मोठे आहात, सगळ्यांची जबाबदारी तुम्हाला घ्यायची, तुम्हाला आम्हा दोघांची भूमिका बजवायची, माफ करा आम्हाला. की लेकरांना सांभाळणं, त्यांचं लालन पालन करणं, त्यांचं गोड कौतुक पुरवणं हे आमचं कर्तव्य, ही आमची जबाबदारी आहे. आज माऊलींच्या समाधी सोहळ्याचा पर्वकाळ माझ्या ताईनो, ज्या एका समाधीमुळे या जगात ज्याला कोणी नाही ना, त्याला असं वाटतं माझी माऊली माझ्यासाठी आहे ना. अनाथाची माय, दिन दुबळ्याचा आधार, आमच्या सारखे लाखो कीर्तनकार, वारकरी, भजन करणारे, टाळकरी ज्यांचं नाव घेऊन पोटाला पोटभर खातात ना, त्या माझ्या माऊलीला झोळीमध्ये भिक्षांना सुद्धा लोक घेऊ देत नव्हते. झोळी पीठ घेण्यासाठी आहे, भिक्षांना घेण्यासाठी आहे. पण काही वाईट लोकांनी माझ्या माऊलीच्या झोळीमध्ये घाण टाकली, शेण टाकलं. किती वाईट वाटलं माऊलीला, भयंकर वाईट. माझी माऊली हाच आमच्या लेकरांचा त्रास कमी व्हावा याच्यासाठी विठ्ठलपंत, रुक्मिणी माता दोघांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. माझ्या ताईंनो,
घरामध्ये भांडण झालं की आपण म्हणतो आम्ही मरतो आता, मी मरते आता, आता तोंड दाखवत नाही, तोंड काळं करून घेते, आता जातो मी, गेले ना मग तुम्हाला किंमत कळेल. हे बोलणं सोपं आहे. असं जर कोणी म्हटलं ना तर फक्त 5 मिनिटं नाक दाबून ठेवायचं. नाक दाबल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काय आपली घालमेल असते ना मग कळेल, मग ते माणूस कधीच पुन्हा बोलणार नाही. हे बोलणं सोपं असतं, पण यांनी खरंच वास्तवामध्ये उतरवलं लेकरांसाठी. ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहेत. देव घरातल्या देवांच्या जवळ गेले, बाई रुक्मिणीनं पदर पसरला. एवढे रडत होते, दोघे जण एवढे रडत होते, रडून रडून डोळे मोठी सारखे सुजले होते. रुक्मिणी मातेच्या अंगावरचं पूर्ण वस्त्र अश्रूनं ओलं झालेलं होतं, घसा कोरडा पडलेला होता, तोंडातून एकच शब्द बाहेर पडत होते, आमच्या लेकरांची काळजी घ्या देवा. या जगामध्ये आमच्या लेकराला कोणी नाही, आता तुझ्याशिवाय आधार नाही. शासन ही अलंकापुरी, या अलंकापुरीची व्यवस्था पाहणारी लोक आमच्या विरोधात आहेत. आम्हाला कितीही विरोध करू दे, फक्त आमच्या लेकराला स्वीकारू दे. आमचा जीव कासावीस होता. टिमटिमणाऱ्या दिव्यासमोर देवघरातल्या देवांना प्रार्थना करणारे हे 2 जीव देवाला एकच साथ घालत होते. काय साथ घालत होते ऐका. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण अश्रूंचा पूर वाहतोय. एकच आस, आमच्या लेकरांना सांभाळा. हे सांभाळा मुरारी, जीव माझा सांभाळ मुरारी.
जगातल्या देवांना प्रार्थना केली आणि आयुष्याची यात्रा संपवली. कोणासाठी? लेकरांसाठी. लेकरांसाठी. खूप मोठं योगदान आपल्या बापाचं आपल्या जीवनामध्ये, खूप मोठं योगदान. आणि त्याच्यामध्ये बापानं लेकराला तर शिकवावं, पण अध्यात्माचे संस्कार द्यावेत. जगामध्ये लेकराला सोडत असताना, समाजामध्ये सोडत असताना त्याला धर्म शिकवावा. आणि हे जे बापाला जमलं ना, त्या बापाला धन्यता प्राप्त झाली. अभंगाचं पहिलं चरण. जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. याच्यासाठी दामाजी पंत, नामदेवराया यांचं उदाहरण आपल्या समोर आहे. या शब्दाला पुष्ट करण्यासाठी किंवा या साधू वचनाला पुष्ट करण्यासाठी संत कबीरजी, संत कमाल महाराज यांचं उदाहरण आपल्या समोर आहे. खरं जगामध्ये धन्य बाप. आणि एक लक्षात घ्या, बाप होता येता आपल्या सगळ्यांचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज. खरंच धन्य बाप आहे की कळालं जीवनामध्ये की काय करायचं आपल्याला. ज्याला जीवनात या जन्माला येऊन काय करावं लागतं हे ज्याला कळतं ना, तो खरंच बाप आहे. कळावं आपल्याला की आपल्याला आपल्या जीवनामध्ये देव, देश आणि धर्म हे त्रिसूत्री कळावे. त्या व्यक्तीला स्वतःचं जीवन कळलं. बऱ्याच लोकांना कळत नाही, परमार्थ कळत नाही, अध्यात्म कळत नाही, उपासना कळत नाही, सेवा कळत नाही. हे जीवन कशासाठी मिळालं ते सुद्धा काहीच लोकांना कळत नाही. काही लोकांना असं वाटतं आम्ही खूप कीर्तन केली, आम्हाला वाटतं आम्ही खूप मोठे परमार्थिक झालो. तसं काही नाही, तसं नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. काय कळत. एका बाईला तर काल्याचं कीर्तन ऐकून, काला ऐकून घरी निघाली. गल्लीमध्ये एका छोट्या लेकरानं घरातला देवतांब्या दारात फेकला, तर टुपकन उचलला, पदरात घातला, गेली ना घरात. आणि तेच तांब्या घेऊन गणपतीला पाणी घालायला आले. ती बाई तिच्या समोर. ते म्हटले, बाई माझा तांब्या या. म्हटले काय पुरावा? म्हणे नाव वाच ना याच्यावरलं. मग गप झाली. समजून घ्या माझं बोलणं. याला अध्यात्म नाही म्हणतात.
या लक्षात घ्या, बाप होण्यासाठी खरंच धर्माची 10 लक्षणं आपल्या आचरणामध्ये आणणं फार गरजेचं आहे. धर्माची 10 लक्षणं कोणती आहेत? धृती, क्षमा, दमोस्तेयम, शोचमिंद्रिय निग्रहम, धीरविद्या, सत्य व क्रोधो, दशकम धर्म लक्षणम. ही 10 लक्षणं ज्याच्या आचरणामध्ये आली आणि तो जो जगला, बस तो जगामध्ये बाप ठरला श्रेष्ठ. मग परमार्थ असेल, सेवा असेल, अगदी सत्यानं जगणं असेल, दुसऱ्याच्या वस्तूवरती वाईट नजर ठेवायची नाही, परस्त्रीवरती वाईट नजर ठेवायची नाही, सत्य बोलणं, बुद्धीमध्ये सात्विक विचार निर्माण करणं, चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहणं, अशा काही धार्मिक गोष्टी आहेत. एवढ्या जरी केल्या, आता ही अवघड जरी तुम्हाला नाही कळालं तर एक सोपी गोष्ट सांगते. हात, पाय, कान, नाक, डोळे देवानं दिलेल्या इंद्रियांच्या माध्यमातून चांगली कर्म करणं, एवढं जरी केलं तर तुम्ही धर्म सांभाळला आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जगात धन्य ठरले. एवढं जरी केलं तरी, कारण हे दिले इंद्रिय हात, पाय, कान, डोळे, मुख, बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशी जीवपण भवरोग. पण एवढं दान मिळूनही लोक सावध होत नाहीत. आणि ही जी देवानं दिलेलं दान आहे ना, तो जेव्हा वापस घेतो ना, मग लोक सावध होतात. कधी? कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. जेव्हा सगळी इंद्रिय सोडून जातात आणि पोरं हातात दांडा घेतात, मग झेंडा घेऊन बा तो करा, आता पुढे जाऊ नका, आता मुकाट्यानं घरात बसा, वेळ निघून गेली. म्हणून लक्षात घ्या, वेळीच आपण सावध होऊन या जीवनाचा उद्देश साध्य करावा, की जो उद्देश स्वर्गीय कैलासवासी आमचे बबन काका चाहूर यांच्या जीवनामध्ये साध्य झाला, सफल झाला, आयुष्याचं सोनं झालं. तसं आपल्याही जीवनाचं सोनं व्हावं याच्यासाठी प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, महाराष्ट्राला वेळ लावलं ते गवळण आमचे कैलास महाराज म्हणणार आहेत. वेळ कमी मला लक्षातच नाही राहिलं तर अजून कमी घेतले असते 2-4 मिनिटं, पण विसरून गेले मी, कारण जायची घाई आहे पुढे. त्यांना पण पुढे कराड साताऱ्याकडे कीर्तनाला जायचं, 4ची वेळ आहे कीर्तनाची. तेही लेकर गाडी न पळवता वेळेवर पोहोचले पाहिजेत. पण प्यार में
बदनाम बदनाम मैं तो राधा राधा मैं तो राधा हो गई बदनाम रे मैं तो राधा मैं तो राधा सगळ्यांचं तोंड भरून कौतुक आपण सगळेजण करत आहात. मला गुरुजींचं भरपूर काय ऐकायचं होतं, पण वेळेचंच फार शॉर्ट असल्यामुळे आम्हाला ते प्रारब्ध म्हणजे जेवढं भेटलं त्यात समाधान आहे. तसं तर खूप मिळालं तरी माणसाचं पोट भरत नाही. पण आम्ही समाधान मानतो की त्यांचं दर्शन आम्हाला झालं. त्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा वंदन. विठ्ठल जय जय.